हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी मराठी 30 WPMचं स्पीड पॅसेज कशा प्रकारे टाइप करायचं आहे। तर बघा, इकडे आपला स्पीड पॅसेज इथं आलेला आहे। इथे आपला टायमिंग सुरू होईल, 7 मिनिटाचा टायमिंग सुरू होणार आहे इथे। त्यानंतर बघा, इथे पॅराग्राफची सुरुवात ही एक टॅब देऊन करायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित आपल्याला टाइप करायचं आहे। त्याच्यामध्ये मेन गोष्टी काय बघा, जे आपण मराठीमध्ये नाव टाइप करतो ते नावाचे जे उकार काना मात्रे जे असते सेम आपल्याला जसं आहे तसंच टाइप करायचं आहे। नाहीतर तुम्ही विलांटी वेगळी दिली किंवा काना वेगळा दिला, मात्रा वेगळा दिला, त्यानंतर उकार वेगळे दिले तर ते सर्व चुकू शकते। तर त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं आहे का जसं इथे दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण टाइप करून घ्यायचं आहे। तर बघा, मी पूर्ण पॅसेज तुम्हाला टाइप करून दाखवतो। आणि यावेळेचा जो स्पीड पॅसेज आहे तो 40 मार्काचा होणार आहे, कारण गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार एप्रिल 2024 पासून ही पद्धत लागू करण्यात आलेली आहे 40% पासिंगवरची। तर आपला स्पीड पॅसेज 40 मार्काचा असणार आहे आणि यामध्ये पास होण्याकरता आपल्याला 16 मार्काची आवश्यकता आहे। तर बघूया आपल्याला 16 मार्क कशा पद्धतीने सहज मिळतात आणि जे काही चुका होतील ते सगळ्या शेवटी आपण दुरुस्त करणार आहोत। तर बघा, जास्त बॅकस्पेस वगैरे घेऊ नका, कारण त्याच्यामुळे तुमचे बरेच शब्द टाइप होण्यापासून कमी होतात। तर तुम्ही शेवटी जर चेक करून तुम्ही चुका दुरुस्त केल्या तर तुमचे मार्क वाढू शकतात। तर बघा, मी सुरुवातीला क्लिक केलेला आहे आणि इकडे आपला टायमिंग सुरू झालेला आहे। एक टॅब द्या आणि सर्व टाइप करून घ्या। जसा उकार आहे, जसा मात्रा आहे तसं टाइप करायचं आहे। आणि सुरुवात थोडीशी हळू करायची आहे, कारण आपण स्पीडमध्ये सुरुवातपासून जर चाललो तर आपलं चुकू शकते। सुरुवात मी हळू केलेली आहे आणि नंतर थोडं आपला हात बसल्यानंतर थोडं स्पीड आपल्याला वाढवत जायचं आहे। ही नवीन पद्धत याच वर्षी सुरू झालेली आहे। याच्या अगोदर आपला स्पीड पॅसेज हा 20 मार्काचा होता। जिथं फुल स्टॉप आहे तिथं फुल स्टॉप द्या। जिथं जसं दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला टाइप करायचं आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे।
बघा आपला पूर्ण पॅसेज झालेला आहे। एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला इथे टॅब द्यायचा आहे। आता बघा इथे दिलेला आहे आता काही मुलं काय करते बघा, इथूनच एंटर करते आणि खालचं टाईप करते एंटर करून अशा प्रकारे। तर तसं करायचं नाही, जसं आहे तसंच टाईप करा, त्याच्यासमोर टाईप करायचं आहे आणि ते जेव्हा खाली यायचं ना तेव्हा ते ऑटोमॅटिक ते खाली येणार आहे। तर त्याला काही करायचं नाही आहे। या पॅराग्राफमध्ये फक्त एकच एंटर आहे। तर बघा माझं सर्व टाईप करून झालेलं आहे। अजूनही माझ्याकडे 1.5 मिनिटाचा टायमिंग आहे आणि यामध्ये जर काही चुका तुम्हाला वाटत असेल तर सर्व चुका तुम्ही दुरुस्त करू शकता। त्याचे कोणतेही मार्क तुमचे कटणार नाही आहे। तर सर्व चुका दुरुस्त करू शकता। आणि तुम्हाला बघा इथे चालला होता, आता इथे बघा जसं आहे तसंच टाईप करायचं। इथे कुठेही एंटर नाही, फक्त याच्यामध्ये एवढ्याही पॅराग्राफमध्ये बघा इथे याच ठिकाणी एंटर आहे, इथंच एंटर करायचं आहे आणि इथून दुसरा पॅराग्राफ चालू करायचा आहे। आणि प्रत्येक पॅराग्राफची सुरुवात आपल्याला एक एक टॅब देऊनच करायची आहे। आणि पाहून घ्या आपल्याला कुठं चुका वगैरे आहे तर। आणि यामध्ये जर तुम्हाला जोडाक्षराच्या काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याच्यावर व्हिडिओ करायचा किंवा नाही हे सुद्धा आम्हाला कळवा, कारण बरेच लोकांना जोडाक्षर वगैरे मराठीमध्ये टाईप करण्यास थोडंसं प्रॉब्लेम येतात। तर अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि आपण पाहूया आपलं किती मार्क आपल्याला मराठी 30 मध्ये मिळाले आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। तर बघा मला 40 पैकी 37 मार्क मिळालेले आहे आणि माझा रिझल्ट मी 5 सुद्धा झालेला आहोत। तर आपलं हा शब्द चुकलेला होता, त्याच्यामुळे आपले काही मार्क कटलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय।